एक महत्त्वाची बातमी समोर येते। कर्कश आवाज करणारे फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे। जळगाव वाहतूक पोलिसांच्या वतीनं कारवाई होणार असल्याची माहिती। जप्त करण्यात आलेल्या वाहनांवर रोड रोलर फिरवण्यात आला। जवळपास 100च्या वर सायलेन्सर आणि फॅन्सी नंबर प्लेट या आज रोलर फिरवून नष्ट करण्यात आलेलं आहे। आणि या केसेस विविध नियमांतर्गत जे बेशिस्त वाहन चालक आहे यांच्यावर हे केसेस करण्यात येणार आहे। जसं की दारू पिणारे, रस्त्यात धोकादायक पद्धतीने वाहन ठेवणारे, तुमचे मोबाईलवर बोलणारे, रश ड्रायव्हिंग करणारे। नंदुरबारमध्ये उष्णतेचा कहर वाढल्यानं प्रशासन आता सतर्क झाले। जिल्ह्यात 18 ठिकाणी उष्णता कक्ष तयार करण्यात आले। नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या तापमानानं नागरिकांचे हाल सुरू झाले असून उष्णतेचा पारा 42 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्यानं प्रशासन सतर्क झाले। उष्माघाताच्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तातडीची उपाययोजना करत जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये एकूण 18 अत्याधुनिक उष्माघात कक्ष उभारण्यात आले। एक महत्त्वाची मोठी बातमी समोर येते। पुरंदर विमानतळासाठी 6000 कोटींचं कर्ज घेतल्याची माहिती आहे। 96% शेतकऱ्यांची विमानतळासाठी जमीन देण्यास संमतीपत्र आहे। विविध वित्तीय संस्थेकडून कर्ज घेण्यात येणार आहे। वाशिम जिल्ह्यातील जवळका परिसरात शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा नैसर्गिक संकटाचं सावट बसलंय। मूग पिकाला वेळेवर आणि पुरेसं पाणी न मिळाल्यानं उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे। काटेपूर्णा धरणातील पाणी खरंतर कमी पाणीसाठी शेतकरी आता अडचणीत सापडले असून प्रशासनाकडून ठोस उपाययोजनांची मागणी जोर धरत आहे। आज मी माझ्या शेतामध्ये 4 एकर मूग टाकलेला आहे, उन्हाळी मूग टाकलेला आहे। तरी त्या मुंगाला धरणाचं खोलीकरण नसल्यामुळे आणि त्या धरणात पाणी नसल्यामुळे माझ्या मुगाचं जे ॲव्हरेज येणार त्या दरवर्षीपेक्षा मला 50-25% पेक्षा बी ॲव्हरेज कमी येईल। यावर सरकारने चांगला निर्णय करून धरणाचं खोलीकरण करण्यात यावे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।